महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। फिनले मिल कामगार आक्रमक, गेटवर धरणे, कामगारांना नियमित देय वेतन द्यावे, 2 महिन्यांपासून अर्धा पगारही नाही। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा, प्रतीक सगणेसह। परतवाडा, फिनले मिल कोरोना काळापासून बंद आहे। दरम्यान कामगारांना दिल्या जाणारा अर्धा पगार 2 महिन्यांपासून मिळालेला नाही। मिल सुरू करण्यात यावी, हाताला काम द्यावे, कामगारांना देय असलेले नियमित वेतन अदा करावे या मागणीकरिता सोमवारी मिल कामगार गेटवर एकत्र येत घोषणाबाजी करून धरणे आंदोलन केले। मागण्यांच्या अनुषंगाने कामगारांनी मिल प्रशासनाला एक निवेदनही दिले। राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांनीही मिल प्रशासनापुढे कामगारांची मागणी भेटली। या प्रसंगी कामगारांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यात। मिल सुरू करा, कामगारांच्या हाताला काम द्या, आमच्या आर्थिक अडचणी समजून घ्या, अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणीही यातील कामगारांनी व्यक्त केली। फिनले मिल कामगारांकडून वेळोवेळी आंदोलन केले गेले। मुंबई, दिल्लीपर्यंत निवेदनही दिले गेलेत। राजकीय नेत्यांनी आश्वासनही दिलेत, मात्र याची पूर्तता झालेली नाही। आता या मुलांचा प्रश्न जवळपास मागल्या वर्षीपासून, म्हणजे त्याच्या आधीपासून पण फिनले मिलचा प्रश्न लक्षात आला। पण खरं एक मुळातच या लोकांचं असं धोरण आहे, यांना 29 महिन्यापासून या लोकांचे आंदोलनं चालू आहे, त्याच्या आधीची पण आंदोलनं चालू आहे। आणि खरं तुम्हाला सांगते की या सरकारला हे मिल बंद करायचं आहे। आणि आम्ही तेच म्हटलंय की एवढं जुनं मिल जिथं विदर्भामध्ये उद्योग उभा राहत नाही, जिथं कॉटन बेल्ट म्हणून विदर्भाची ओळख आहे, आणि अशा विदर्भामधलं हे कॉटनचं फिनले मिल जर तुम्ही बंद करत असाल तर खरं या सरकारला काय म्हणावं हेच कळत नाही। आता आम्ही जेएमशी भेटलो, त्याच्यानंतर आम्ही मनोज सिन्हा यांना मुंबईला फोन लावला। त्यांनी सांगितले की मॅडम पगारही नाही आहे, आम्ही ऊपर भेज दिया आहे, पैसेही नाही आहे। हे उत्तर जेव्हा ऐकलं तेव्हा अंगावर शहार आला की एका मिलसाठी तुमच्याजवळ पैसे नाही आहे, आणि इतकी इम्प्रूव्ह मिल आहे ही की त्याच्यात जास्तीत जास्त 10 ते 15 कोटी रुपये टाकलं तर ही मिल सुरू होते। मग सरकारजवळ 10-15 कोटी रुपये जर नसतील तर एवढी शोकांतिका म्हणजे नवल वाटायला लागला। आणि ही पोरं 4,000 आणि 5,000 यांना अर्धा पगार आपण देतो, अर्ध्या पगारावर 4,000 काय, एक भांडे घासणेवाली बाई सुद्धा बिचारी आपली 4,000 रुपये महिना कमावते। आणि या पोरांच्या शाळा आहे, मुलं आहे, त्यांच्या कुटुंब आहे। आज महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली ना, अशा प्रमाणात ही मुलं काय करतील? कारण मी तुम्हाला या भागातले एक जबाबदार पदाधिकारी म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे, मी कुठल्या मोठ्या पदावर नसेल पण माझं कर्तव्य आहे की या मुलांच्या पाठीशी मी राहिलं पाहिजे। कारण ही मिल आपला आत्मा आहे, कारण या मिलमुळे हजारो कुटुंब पोचल्या जात आहे। आणि ही मिल जर बंद करायचं षडयंत्र जर या सरकारचं असेल तर निश्चितपणे या पोरांच्या मागे, या पोरांना सांगितलं की मूळ कुठे आहे ते शोधा। त्या या जिल्ह्यातले 2 खासदार सध्या आहेत, या दोन्ही खासदारांना आता घेराव करून त्यांना सांगावं लागेल की वर तुम्ही बोंबला, की एवढा मोठा प्रकल्प तुम्हाला या लोकांनी निवडून आणला, एवढा मोठा प्रकल्प जर विदर्भातला बंद पडत असेल त्या मिलवाल्यांची जबाबदारी नाही, तर यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण तालुका, जिल्हा उभं राहिलं पाहिजे, हे मुद्दा मी या प्रसंगी सांगते। आणि मी एवढं सांगते की 2 दिवसात जर या लोकांनी, आम्ही आता वर पण बोललो, पवार साहेबांशी पण मी सांगितलं की पियुष गोयलांची पुन्हा एकदा मिटिंग लावा। पियुष गोयल साहेबांची मिटिंग 3दा घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी वेळ दिली नाही। कारण आणि आता मला यांनी स्टेटमेंट दिलंय लोकसभेतलं की ही मिल त्यांना बंद करायची आहे। आणि खरंच एनटीसी वाल्यांना सगळ्या मिल बंद करायच्या, नेमकं काय करायचंय कळत नाही। लाखो पोरांच्या हाताला उद्योग नसताना उभं असलेलं घर मोडून टाकायचं मला काही कळत नाही। पण एक कार्यकर्ता म्हणून मी यासोबत आहे, मी माझ्या हजारो महिला, हजारो कार्यकर्ते यांच्या पाठीशी उभे करेन। अर्ध्या पगारावर त्याला कामगार कुठं ना कुठं थोडासा समाधानी होता, तर आज 3 महिन्यापासून अर्धा पगारही बंद करून टाकलेला आहे। आजची परिस्थिती आहे की त्याला खाया प्यायला तर काही आहेच तर नाही, पण शाळेतून त्यांच्या मुलांना आज हे विचारलं त्याची फी कधी जमा करतात। आज ते मुलं डोमिनेशन होऊन राहिले, आज त्यांचं भविष्य अंधारात आहे, आज फॅमिली अंधारात आहे। आणि अशा वेळेस आज हे परिस्थिती आहे की आम्ही चिते आणून सोडतो अरण्यात आणि तर कामगाराला उपाशी मारून राहिलो, म्हणजे आज कामगारांना जगावं कसं, हा विचार आज प्रत्येक कामगाराला पडलेला आहे। आणि इथं मिल प्रशासनाला विचारलं तर सर्व हात वरता झटकतात की फंड आला नाहीये, फंड आला नाहीये। अरे बाबा, तुम्हीच मिल बंद केला, तुम्ही अर्धा पगार केला, फंड अरेंजमेंट तुमच्या इकडून होत नाही तर इस्तीफे द्या, राजीनामे द्या, आम्ही काय खाऊ? आम्ही तर कोटा पाण्यासाठी यायला तयार। मिल बंद तुम्ही केला, मिल चालू करा, उत्पादन निघील, पगार निघतील। तुम्ही बंद केला तर मग कम से कम अरेंजमेंट करणं तुमची जबाबदारी आहे, हे तुमच्या इकडून होत नाही तर मग काय देश कसे काय चालून राहिले? तुम्ही सांगता की आज 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था झाली आहे, इथं कामगारांना पगार नाही भेटून राहिला, कोणती अर्थव्यवस्था वाढून राहिली? तुम्ही काय करून राहिले? या गोष्टीचं उत्तर कोण देणार? कामगाराला कोण मदत करणार? आज कामगाराची भयावह परिस्थिती झालेली आहे
आणि कामगारांसाठी आज झाडाला कोणी तयार नाही आहे. आज ताई आल्या, ताईनं त्यांना जीएमला जॉब विचारला, 2 दिवसाची त्यांना वॉर्निंग दिलेली आहे. आज 2 दिवसात अगर नाही दिली तर कम से कम आम्हाला आत्महत्या करायची परमिशन सरकारने देऊन द्या. आज तुम्ही आमच्या इकडून फंड देणं होत नाही, तुमचं आमच्या इकडून काही होत नाही, आम्ही आत्महत्या करतो. आणि आमचा हिसाबही नाही करून राहिले, काहीच नाही करून राहिले. आम्ही काय करावं? परमनंट माणसं आहेत, अधिकारी लाखांना पैसे घेऊन राहिले, त्यांच्यासाठी तुमच्याची फंड आहे, त्यांचं अरेंजमेंट होऊन राहिलं तुमच्या इकडून. पण कामगाराचे 2-2, 3-3, 4-4 हजार अरेंजमेंट नाही होत. हे कसं काय चालू आहे या महाराष्ट्रात आणि भारतात? हे कशी काय सरकार चालू आहे? हे उत्तर आज आम्हाला कामगारांना सर्वांनी दिलं पाहिजे. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.